रथसप्तमीची पूजा करायच्या आधी तुळशी वृंदावनाची पूजा करून घ्यायची आहे। रथसप्तमीच्या पूजेसाठी साहित्य मी इथे घेतलेलं आहे। फळ म्हणून पेरू घेतलेले आहेत, नंतर तुपाची निरांजन घेतलेली आहे आणि असं कोरं सुगडं घेतलेलं आहे। याला लाल धागा गुंडाळून घेतलेला आहे। विड्याची पानं घेतलेली आहेत। गणपती मांडण्यासाठी लाल सुपारी, नंतर पूजेला साहित्य ऊस घेतलेला आहे, आंब्याचा डहाळा, नैवेद्यासाठी पान घेतलेलं आहे केळीचं, आणि पूजेसाठी पण केळीचं पान वापरणार आहोत आपण इथे आदित्य रानोबाईची प्रतिमा काढण्यासाठी। नंतर दुर्वांच्या 2-3 जुड्या घेतलेल्या आहेत, हळदी कुंकू कापूर घेतलेला आहेत, आणि नारायणाच्या प्रतिमेला अशी लाल फुलं लागतात, ती लाल फुलं घेतलेली आहेत। नंतर पूजेसाठी गाजर, वालाच्या शेंगा आणि मटारच्या शेंगा, नंतर हरभराचा डाखळा घ्यायचा आहे। इकडे दूध घेतलेला आहे, गूळ खोबरं घेतलेलं आहे, साखर, तांदूळ घेतलेले आहेत, पाणी आणि नारायणाचा प्रसाद करून घेतलेला आहे शिऱ्याचा। आता आपण पूजेला सुरुवात करणार आहोत आणि नारायणाची प्रतिमा काढण्यासाठी मी इथे रक्तचंदन घेतलेलं आहे आणि पारीस घेतलेला आहे उगाळण्यासाठी। रथसप्तमीची पूजा ही अंगणामध्ये तुळशीजवळच केली जाते आणि पहाटे केली जाते। मी इथे पाट घालून घेतलं आहे, पाटावरती केळीचं पान ठेवून घेतलेलं आहे आणि असं देठासहितच आपल्याला केळीचं पान या पूजेला लागते। नंतर इथे धूप लावून घेतलेला आहे आणि पाटाभोवती रांगोळी काढून घेतलेली आहे। जमीन त्याआधी स्वच्छ करून घेतलेली होती मी, आणि इथे दिवा लावून घेतलेला आहे। दिव्याची पूजा आता मी करून घेते। गंध अक्षदा वाहून आता इथे तामणामध्ये मी विडा सुपारी घेतलेली आहे आणि गणपतीला आंघोळ घालून घेत आहे मी। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा। गंध अक्षदा वाहून दुर्वा आणि लाल फूल वाहून घ्यायचं आहे, आणि इकडे बाजूने मी विड्याच्या पानावरती फळ म्हणून पेरू मांडून घेतलेले आहे। आणि धूप ओवाळून घ्यायचा आहे। गूळ साखरेचा नैवेद्य, गूळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवायचा आहे गणपतीला। आता इथे जमिनीवरती मी रथ काढून घेते।
राणूबाईची, आदित्य राणूबाईची प्रतिमा काढण्यासाठी मी इथे रक्तचंदन उगाळून घेत आहे. ला कापूस गुंडाळून घेतलेला आहे मी आणि इथे आता नारायणाची प्रतिमा काढून घ्यायची आहे. असे 12 वेढे काढायचे. बाजूनी राणूबाईची प्रतिमा काढून घेते. गंध अक्षता वाहून पूजा करायची आहे. अशा पद्धतीने सगळं साहित्य जे पूजेला घेतलेलं होतं ते सगळं वाहून घ्यायचं आहे. जर नारायणाची कथा आपल्याला येत असेल किंवा स्तोत्र येत असेल ते म्हणायचं आहे. याच्यानंतर आपण दूध उतू घालणार आहोत. यासाठी दूध उतू घालण्यासाठी मी इथे जमीन स्वच्छ करून घेतलेली आहे आणि इथे गाईची गोरी ठेवून घेतलेली आहे. मी त्याच्याभोवती रांगोळी घालून घेतलेली आहे आणि आता हळद कुंकू वाहून इथे आपल्याला थोडासा कापूर याच्यामध्ये मी घातलेला आहे. गोरी पेटत घालायची आहे, मग त्याच्यावरती दूध उतू घालायचं आहे. आता गोरीवरती दूध उतू घालायचं आहे. त्याच्यासाठी मी सुगड्याला हळदी कुंकवाचे बोटं ओढून घेते. आता इथे गोरी आधी पेटत ठेवलेली होती त्याच्यावरती ठेवून घेते.
तांदूळ घातलेले आहे मी याच्यामध्ये, साखर घालून घेते आणि चिमूटभर हळद पण घालायची आहे. अशा पद्धतीने आपल्याला दूध उतू घालून घ्यायचं आहे. आणि आता याच्यामधले तांदूळ शिजलेले आहेत. मी नैवेद्य, खिरीचा नैवेद्य आणि प्रसादाचा नैवेद्य दाखवून घेते.